सामनातून फडणवीसांचं कौतुक म्हणजे लाचारी असल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलंय। शिंदेंनी गडचिरोलीत काम केलं, मग तेव्हा कौतुक का नाही असा सवाल राजू वाघमारे यांनी केलाय। तेव्हा शिंदे साहेबांना सुरक्षा पुरवली नाही, मात्र आज फडणवीस यांचं कौतुक करत आहात। ठाकरेंची शिवसेना कपटी आणि कालच्या कौतुकाने हे स्पष्ट झालंय असं देखील राजू वाघमारे यांनी म्हटलंय। तर सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय। ज्या देवेंद्र फडणवीसांना तू राहील किंवा मी राहील असं म्हणणारे उद्धव ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांच्या दारात जाऊन वाट बघतायत की मला कधी ते आतमध्ये बोलवतायत आणि माझ्याशी कधी बोलतायत। एवढी लाचारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची कधीच झाली नव्हती। ती आज उभाटा एवढी लाचारी या महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने ते बघत आहे की ही लाचारी कशी आहे। तर या टीकेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत। सुषमाजी, राजू वाघमारे यांनी टीका केलेली आहे सामनामधून देवेंद्र फडणवीसांचं जे कौतुक करण्यात आलंय ती म्हणजे लाचारी असल्याचं वाघमारेंचं म्हणणं आहे। मुळात राजू वाघमारे सारख्या माणसाला आम्ही खिचखिचीतच धरत नाही। ज्या माणसाचा जन्म काँग्रेसमध्ये गेला परंतु काँग्रेसमध्ये काही मिळत नाही म्हटल्यावर एखादं काही लाभाचं पद मिळू शकेल का म्हणून जिकडे हवा तिकडे थवा म्हटल्यासारखं जो माणूस स्वतः लाचार होऊन शिंदेंना शरण गेलेला माणूस आहे, अशा लाचाराच्या बोलण्यावर आम्ही लक्ष देत नाही। राहिला प्रश्न सामनातून फडणवीसांचं कौतुक करण्याचा, तर मला असं वाटतं की पक्षाचे मतभेद असू शकतात, दोन व्यक्तींचे मतभेद असू शकतात, परंतु राज्याचा विकास आणि राज्याचंही मतभेद असण्याचं कारण नाही। बेटरमेंटसाठी जर काही चांगलं होत असेल तर निश्चित भूमिका घेतलेली आहे। आजची ती भूमिका सांगावं लागेल की जेव्हा समान नागरी कायद्याचा विषय आला तेव्हा फॉर भूमिका घेतली। बुरखा प्रकरणावर शिवसेनेने समर्थनाचीच भूमिका घेतली। मंदिर निर्माण प्रकरणावर शिवसेनेने समर्थनाची भूमिका काही तांत्रिक कारणासह आपला सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ही लाचारी नव्हे तर आम्ही सामनामधून फडणवीसांचं कौतुक केलंय, कारण राज्याचा जर विकास होत असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही असू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद सुषमाजी, तुम्ही जी काही प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर आपण बघतोय सामनामधून देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेलं होतं आणि याच कौतुकावर राजू वाघमारे यांनी टीका केलेली आहे। सामनामधून फडणवीसांचं कौतुक होणं म्हणजे लाचारी असल्याची टीका ही राजू वाघमारे यांच्याकडून करण्यात आली आहे। तर ज्यावेळेस शिंदेंनी गडचिरोलीत काम केलं मग तेव्हा त्यांचं कौतुक का केलं नाही असा सवाल देखील राजू वाघमारे यांनी केलेला आहे। तेव्हा शिंदे साहेबांना सुरक्षा पुरवली नाही, मात्र आज फडणवीसांचं कौतुक करताय ही लाचारी असल्याची टीका राजू वाघमारे यांनी ठाकरेंवर केली आहे। उद्धव ठाकरे आणि तेच संजय राऊत फक्त गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस जाऊन काय आले तर त्यांचं कौतुक करतायत। त्याच्यामुळे महाराष्ट्राने ठाकरेंचा चेहरा ओळखलेला आहे आणि तो परत परत स्वतःची ओळख ते करून देत आहेत की आम्ही कसे कपटी आणि कारस्थानी आहोत, हे त्यांनी कालच्या कौतुकावरून दाखवून दिलं। तर फडणवीसांच्या कौतुकाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हे तर आम्ही आधी सांगत होतो, देवेंद्रजींचं चांगलं काम आहे, आता उशिरा सुचरलेली आलेली उपरती आहे आणि हेच आता कौतुक करणारे कौतुक तर केलंच पाहिजे, कारण त्यांचं काम 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, 2.5 वर्ष आम्ही एकत्र टीम म्हणून काम केलंय। परंतु हे लोकच ज्यांना फडतूस म्हणत होते, हे लोकच ज्यांना तू रहेगा नाही तर मैं रहेगा इतक्या टोकाची भूमिका घेऊन जीवावर उठलेले लोक आणि अटकेची कारस्थान करणारे लोक
आज चांगलं बोलतायत, हा एक चांगला बदल आहे आणि चांगली उपरती झालेली आहे. भले उशिरा सुचलेले छान पण आहे, परंतु देव त्यांना सुबुद्धी देव अशीच माझी. तर सामन्यातून देवेंद्र फडणवीस यांचं जे कौतुक करण्यात आलेलं आहे त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. उशीर का होईना पण उपरती झाली अशी खोचक टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे.